पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानंतर राजकीय, शैक्षणिकसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केलं. सार्वजनिक जीवनातील एक युग संपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केल्या. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं आज सकाळी 10 वाजता कोल्हापुरातील त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कोल्हापूरसह राज्यभरातून शोक व्यक्त करण्यात येतोय. त्यांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रत्येकाच्या ओठांवर त्यांच्या कार्याचा गौरव आणि मनात त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना होती. डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात उभारलेलं उत्तुंग कार्य महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पर्व मानलं जातं. व्यावसायिक शिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर अविरत परिश्रम घेतले. त्यांच्या दूरदृष्टीतून उभा राहिलेला डी.वाय. पाटील शिक्षण समूह आज देशविदेशातील लाखो विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचं केंद्र बनलं आहे. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी भावना व्यक्त करताना खाजगी शिक्षण संस्था चालवत असतानाही गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी डॉक्टर पाटील यांनी सातत्यानं प्रयत्न केल्याचं सांगितलं. राज्यपाल म्हणून त्यांच्या कार्यकाळातील निर्णयांचं त्यांनी कौतुक केलं. आदरणीय डी.वाय. दादांचं आज जे दुःखद निधन झालेलं आहे, त्यामुळं महाराष्ट्रात सुरुवातीच्या काळात वसंतदादांच्या निर्णयानंतर खाजगी संस्था चालू करून इथल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा जो त्यांनी प्रयास केला होता, ह्यासाठी महाराष्ट्राला ते माहीत आहेत. ह्यापेक्षाही त्यांनी शिक्षणाचा विस्तार केला, पण त्यामध्ये गरीब विद्यार्थी याला शिक्षण कसं मिळेल या दृष्टीनेही त्यांनी लक्ष दिलं. आणि कुठलीही अशी ब्रँच नाही की ज्या ब्रँचमध्ये त्यांची संस्था नाही. त्यांचे आता जवळजवळ त्यांच्या ग्रुपच्या 10 युनिव्हर्सिटीज झालेल्या आहेत. परंतु त्यापेक्षाही त्यांनी जे राज्यपाल म्हणून काम केलं बिहारमध्ये, आणि मला ती जवळून पाहायची संधी मिळाली, त्यावेळेला कुलगुरूंच्या ज्या निवडी होत्या त्या सगळ्या निवडी तिथल्या कॅन्सल करण्यात आल्या होत्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे. आणि त्या निवडीमध्ये पारदर्शकता आणण्याचं काम त्यांनी राज्यपाल महोदयांच्यावर ठेवलं होतं. आणि यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं तिथं ज्या नेमणुका केल्या त्याचं कौतुक आजही. आणि त्यांनी जी आत्ता दिलेली घालून पॉलिसी बिहारसारख्या राज्यामध्ये 30 पॉलिसी आत्ता वापरली जाते. त्यांनी अनेक कामं केलेली आहेत. या सगळ्या कामांचा आत्ता उल्लेख करण्यापेक्षा त्यांच्यामुळं अशा एका शैक्षणिक क्षेत्रातल्या, राजकीय क्षेत्रातल्या अतिशय आणि आध्यात्मिक अशा व्यक्तीचं आज आपल्यातून निघून जाणं हे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. मी त्यांना आदरांजली वाहतो. गोखले कॉलेजचे जयकुमार देसाई यांनी डॉक्टर डी.वाय. पाटील हे कोल्हापूरसह महाराष्ट्राचे भूषण होते असं सांगून त्यांच्या जाण्यानं मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली. राज्यपाल डी.वाय. पाटील साहेब आणि आमच्या घराणे एम.आर. देसाई घराण्यांचे अत्यंत जवळचे जिव्हाळ्याचे संबंध. सर्वप्रथम ते आमच्या गोखले कॉलेजचे माजी विद्यार्थी, आमच्या वडिलांचे विद्यार्थी आणि पूज्य दत्ताबांचे ते आवडते शिष्य. दत्ताबा त्यांच्याबरोबर पॉंडिचेरीला जायचे. सगळे इतिहास मला एकदा सांगत होते दत्ताबांच्यावर किती प्रेम आहे. दत्ताबांचं त्यांच्यावर प्रेम होतं. आणि आमच्या घराण्याचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध. जवळजवळ महिन्यातनं 2-3दा दत्ताबांच्याकडं आमच्या एम.आर. देसाईंना भेटायला आमच्या घरीच असायची. आमच्या अत्यंत जिव्हाळी. आणि कोल्हापुरातला एक डी.वाय. साहेब राज्यपाल झाले, मोठा बहुमान मिळाला. आणि त्यांनी कोल्हापूरचं नाव उज्ज्वल केलं. त्यांच्या घराण्यानं केलं, बंटी पाटलानं केले, संजय पाटलानं केले. आणि एज्युकेशनमध्ये त्यांनी शिखरच गाठलं. आपल्याला माहिती आहे का, सांगायला नको, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मुंबई, पुणा सगळीकडे त्यांच्या शिक्षण संस्था आहेत. आणि आम्हाला असे वाटते एम.आर. देसाईंची विद्यार्थी डी.वाय. साहेब, आणि त्यांनी सगळ्या महाराष्ट्रात शिक्षण मोठ्या प्रमाणात पसरवलं, शिक्षणाचा प्रसार केला. पोस्ट ग्रॅज्युएशन, डॉक्टरेट, इंजिनिअरिंग सगळ्या प्रकारची कॉलेजेस काढली. आणि ते कोल्हापूरचे भूषण होते, महाराष्ट्राचे भूषण होते, कोल्हापूरचे भूषण होते.
त्यांच्या जाण्यामुळे आम्हाला सगळ्या देसाई कुटुंबियांना आम्हाला अत्यंत दुःख झालं. डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या जाण्यानं आपला माणूस हरपल्याची भावना त्यांचे निकटवर्तीय सहकारी अशोक देसाई यांनी व्यक्त केली. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या घराचीच नाही, घरातले नाही, पण समाजातल्या सर्व थरातील लोकांच्या माहीत आहे एक जिव्हाळ्याचा आपला माणूस हरवला अशीच भावना आहे. कोणी असं म्हणणार नाही की दादासाहेबांनी मी ओळखत नाही असं. दादासाहेबांची वैशिष्ट्य होतं की त्याच्या सहवासात आलेली जी माणसं असायची ते कधी विसरत नव्हते त्यांना. कुठेही असतील ते, समजा त्या बाजूला निघालं असेल तर तिथे ते जाणारच. ह्यांच्या घरी पण असंच झालं होतं. एकदा मी गेलो होतो, दादासाहेबांना सांगितलं नाही आम्हाला, आम्ही गगनबावड्याला राहिलो होतो आणि एकदम सकाळी म्हटलं की माझा इथे एक माणूस आहे, त्याला आपण जाऊन भेटून या. ह्यांच्या घरी गेलो होतो आम्ही. त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांच्या सहवासात आलेली जी माणसं असायची की नाही ते सगळ्यांची ते आपुलकीने चौकशी करायची. त्याचा सगळ्याशी स्नेह असायचा, संवाद असायचा आणि मदतीचा हात त्यांच्यात का म्हणजे तो दातृत्व होतं त्याच्याकडे. आणि असे जाणत होती ती की एका हाताने दिलं दुसऱ्या हाताला माहीत नाही असं असायचं. आपण हे दिलं आहे असं ते कधीच कोणाला बोलत नसत आणि त्याच्याबद्दल त्यांनी कधी गर्व बाळगला नाही किंवा मी काय त्याच्यासाठी केलं असं कधी बोलले नाही. पण जे जे लोक त्यांच्या सहवासात आले दादांचा त्यांना परिस्पर्शच झाला. काही माणसं अशी होती की ती दादांच्यामुळे आलं, त्यांच्या आयुष्यामध्ये मोठा बदलही झाला. राजकारणात होते, राजकारणात सगळ्यांशी म्हणजे त्यांनी सलोख्याचे संबंध ठेवले. पुढे एक वेळ असं आलं की ते राजकारण सोडायचंही आलं. त्यांनी सहज हसत खेळत सहज त्यांचे सोडून दिलं पाहिजे राजकारण. माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी शून्यातून विश्व निर्माण करणारं कर्तृत्ववान नेतृत्व अशा शब्दात डॉक्टर डी.वाय. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांना 50-60 वर्षापासून दादांना ओळखत होतो. मी कार्यकर्ता होतो काँग्रेस पक्षाचा. त्यावेळेपासून त्यांना ज्यावेळेला विधानसभेचं उमेदवारी मिळालेली होती पडोली पारगावमधून, त्यावेळेला त्यांचा प्रचार करण्यासाठी सुद्धा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी गेलेलो होतो. त्यावेळेला ते आमदार झालेले होते, निवडून आलेले होते, त्या काळामध्ये निवडून आले. त्यानंतर त्यांनी त्यानंतरच्या काळामध्ये आमदारकीचा बाजू काढून त्यानंतर हे विकासाचं काम हातामध्ये घेतलं. त्यानंतर त्यांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या, मोठ्या मोठ्या गावामध्ये निराळ्या संस्था उभा करून त्यामध्ये मोठी प्रगती करण्याचं काम डी.वाय. साहेबांनी दादांनी केलेलं आहे. दादा हे कर्तृत्वान होते. शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलं. मी पहिलाच माणूस बघितला की ज्यांनी विश्व निर्माण केलं त्यांनी स्वतःच्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. अनेक लोकांनी विश्व निर्माण केलं पण त्यांना ते पाहता आलं नाही. परंतु एकच व्यक्ती मी पाहिली, डी.वाय. दादा, की ज्यांनी हे सगळं उभा केलं आणि स्वतःच्या डोळ्यानं सगळं पाहिलं. असं वैभव त्यांनी या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेलं आहे. असे दादा नंतर त्यांना राज्यपाल झाले. राज्यपाल झाल्यानंतरसुद्धा त्यांनी राज्यपाल म्हणून त्यांची कारकीर्द त्यावेळेलासुद्धा गाजलेले कारकीर्द होते. असे एक कर्तृत्वान व्यक्ती आपल्यातून निघून गेलेले आहे. आज खरं म्हणजे त्यांच्या आत्म्याला परमेश्वराने शांती द्यावी ही परमेश्वरांनी प्रार्थना. नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांनी भावूक होत आज महाराष्ट्रातील एका पर्वाचा अंत झाला अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. माजी आमदार संजय घाटगे यांनी डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी राजकारणापेक्षा शिक्षण क्षेत्राला प्राधान्य देत शैक्षणिक क्रांती घडवून आणल्याचं सांगितलं. आदरणीय कैलासवासी डी.वाय. पाटील साहेब एक फार अत्यंत कर्तृत्वगार, कोल्हापूर जिल्ह्यातला एक कर्तृत्वगार व्यक्ती म्हणून त्यांच्याकडं आम्ही बघतो. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी महाराष्ट्रात, देशात, जगात सगळीकडे क्रांती केली आणि एक फार मोठा पाया ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी रचला. ह्याचा राजकारणापासून अलिप्त राहून, राजकारणामध्ये खूप भवितव्य त्यांना होतं, पण तिथनं अलिप्त राहून त्यांनी शिक्षण क्षेत्र हे आपलं क्षेत्र बनवलं आणि अखंड हिंदुस्थानामध्ये सगळीकडं नावलौकिकाच्या संस्था त्यांनी उभ्या केल्या. अत्यंत दिलदार, गरिबाच्या पाठीमागं उभा राहणारा, विद्यार्थ्यांच्या पाठीमागं उभा राहणारा एक महान व्यक्ती म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो. वयाच्या 92 वर्षानंतर काळामध्ये ते
हे झाले, विलीन झाले. त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती मिळो. यावेळी माजी राज्यमंत्री भरमोअण्णा पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, पोलीस अधीक्षक निलोत्पल, महानगरपालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे, जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील, आजी माजी नगरसेवक, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य तसंच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉक्टर DY पाटील यांचं अखेरचं दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली.